गाणी ऐकत चाललेत का गाणी बघत चाललेत? बघणार पण नाही बघा. एक साहेब आहेत पाठी फोर व्हीलर मध्ये व्हिडिओ बघत गाडी चालवत आहेत. तर लहान मुलांना बसवा खाली. हा भारी आयटम आहे. गाणी ऐकत चाललेत का गाणी बघत चाललेत? शाबास. म्हणजे कसं समोरच राहणार. MH46BV3085 मोबाईल वरती व्हिडिओ बघत चालले आहेत. हा हा, मस्त गाणी लावलेली आहेत. भाई जरा बघ इकडे तिकडे का ठोकणार. अरे वा, इथून पण गाणी दिसत आहेत. MH46BV3085 व्हिडिओ सॉंग्स बघत चाललेले आहेत. एक नंबर. अच्छा, तुम्हाला दिसलं नाही ना मगाशी? दाखवतो ना. आता तो लेफ्टला जाईल त्यावेळी तुम्हाला दाखवतो. अच्छा, तुम्हाला आत्ताच बघायचंय? अच्छा, थांबा ना, 2 मिनिटं थांबा ना. तो लेफ्टला जाईलच ना आज ना उद्या. दाखवतो ना तुम्हाला. इंडिकेटर देऊन तर जाणार नाही. विदाऊट इंडिकेटरच जाईल तो, असं मला वाटतंय. हे बघा साहेब काय करतायत. तेव्हा एवढा स्लो चालवायचे तर तिकडून चालव ना. आता काय लहान. अरे पोलीस काय करतायत मधोमध. वा, मस्त गाणी लागलेली आहेत. अर्ध लक्ष त्यांच्या गाण्यांकडेच आहे. ए बाबा, बघितलं? लेफ्टचं इंडिकेटर दिले आणि राईटला घुसलेत. मला बघून देत नाहीत गाणी. मला पण बघायची आहेत यार गाणी. काय फालतूगिरी आहे. एकटे एकटे गाणी बघताय. मला पण बघायचे. मला तेच गाणं बघायचंय. आता आपण लेफ्टने जाऊया मग. आपल्याला राईटला जागा देत नाही तर. आणि हा फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हा आता ब्रिज 2 व्हीलर साठी ओपन झालेला आहे. ठीक आहे. राईटचं इंडिकेटर दिलं. चला, कोण नाही. ट्रॅफिक पोलीस भेटले पाहिजे ते यार. तिथल्या तिथे फाईन मारायला सांगेन. गाणं मस्त वाटतं, इंटरेस्टिंग आहे. चेंज नाही करत आहेत, तेच लावून ठेवलंय. आणि असं पण नाही की यंगस्टर आहे, सहसह तर रक्तं गाण्या बिण्या बघायची हौस आहे. 50-55 वय असेल आरामात. काय ती एवढी गाणी इम्पॉर्टंट आहे? मला वाटतं की घरी जाऊन बायको काय गाणी बिणी बघायला देत नाही का काय? वेगळाच प्रॉब्लेम आहे बाबा. विचारायचं काय? ट्रॅफिक पोलिसांना सांगावं असं वाटतंय, पण कुठे सांगणार ना. आता ट्रॅफिक पोलीस कुठे भेटणार आहे? बघणार पण नाही बघा. एवढा हॉर्न देतात. बघतायत का बघा. अरे हा ना बाबा, पाठून एक मस्तपैकी जोर जोरात हॉर्न देते. ट्रॅफिक पोलीस बघूया आपण तरी पण. आहेत. चला एक मिनिट. ओ काका, काका, इकडे आहे ना, एक मिनिट. एक साहेब आहेत पाठी
फोर व्हीलर मध्ये व्हिडिओ बघत गाडी चालवत आहेत. आता बंदोबस्त चालू आहे, तो VIP येतात. अच्छा, थोड्या वेळ आता बाकीचे लोक आहेत ना तिथे. मुंबईत चालू आहे. राजनाथ सिंग येतात. आता मी कशी थांबू गाडी त्याची. राहू दे, गेला तो. एक मिनिट पाठी घ्यायची. एवढं कोण येते बाबा VIP? एवढे ट्रॅफिक पोलीस, नॉर्मल पोलीस. ठीक आहे, तुमच्या कामामध्ये मला व्यत्यय असा काही प्रकार आणायचा नव्हता. आता मला पण माहित नव्हतं VIP कोण येत असेल. ठीक आहे, इट्स ओके. त्यांचं काम आहे, त्यांची ड्युटी आहे, ती त्यांना करणं भाग आहे. हे छपरी लोक काय असे डेली बेसिसवरती आपल्याला दिसणारच आहेत. चला आपण बघूया भेटतात काय परत. आणि भेटले तर मग आता पुढे आहेच, काय बोलतात, वाशी टोल नाक्याला ट्रॅफिक पोलीस असतातच. ॲज युजल आपण त्यांना कन्व्हिन्स करूया. जर मला तो छपरी या रस्त्यावरती भेटला तर ठीक आहे. राईटला तर तो गेला नाही, एवढं म्हणजे इथेच गेला असणार तो. 46 म्हटल्यावरती पनवेल पासिंग घरीच जात असेल. काय बोलायचं आता या लोकांना. बापरे, हायवेवरती लहान मुलांना गाडीच्या बाहेर उभं केलंय त्या सनरूफच्या ग्लासमधून. काही गरज आहे का ही अशी छपरीगिरी करायची? हा थांबा, दाखवतो तुम्हाला, नंबर पण दाखवतो. मला सेफ राहू दे पहिला. कोणतंही असं काम करताना आपण अनसेफ राहून कोणतंही काम करत नाही, हे लक्षात घ्या. या एका नंबरसाठी म्हणून माझा आधीचा एक कस्टमर ज्याची मला गाडी शोधायची होती तो गेला असेल पुढे. चला, इंडिकेटर दिले, गाडी लांब आहे. चल, MS03 CB 1678. 2 लहान मुलं गाडीवरती उभी आहेत, म्हणजे गाडीच्या आतमधून फॅमिली आहे. त्या लहान मुलांना बसवा खाली. ऐकलं बाबा साहेबांनी, नशीब. धन्यवाद. त्यांचे असे वरतून मी हात जोडून धन्यवाद व्यक्त केले. तुमच्याच मुलांसाठी मला धन्यवाद करायला लागतंय. आता तुम्ही काय कुकुलं बाल नाहीये की तुम्हाला हे सगळं सांगायला लागेल की बाबा हायवेवरती एखाद्या गाडी एका ठिकाणी उभी आहे आणि त्यात तुम्ही जर लहान मुलांना उभं केलंय तर ठीक आहे, समजू शकतो. सनरूफ हा कन्सेप्टच लोकांना कळाला नाही नक्की की सनरूफ हा प्रकार कशासाठी आहे. सनरूफ हा एक प्रकार फक्त आणि फक्त तुम्हाला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, एखाद्या वेळी तुम्हाला वाटलं की फ्रेश एअर आतमध्ये यायला पाहिजे त्याच्यासाठी. अजून बराच तुम्हाला रात्रीच्या वेळी ढगबिगं बघायचे असतील, रात्रीच्या वेळी अजून बऱ्याच म्हणजे सकाळच्या वेळी तुम्हाला वरतून ढगबिगं बघायचे असतील, रात्रीच्या वेळी तुम्हाला तारे बघायचे असतील, ते तुम्हाला प्रॉपरली दिसावेत, आतमधले जे पॅसेंजर आहेत त्यांना दिसावेत, त्याच्यासाठी म्हणून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता. हे काय करतायत, लहान मुलांना उभं करतायत. अरे काय गरज आहे का? सीट बेल्ट हा प्रकार कशासाठी असतो गाडीमध्ये की एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर कुठेतरी आदळू नये तो पॅसेंजर, तो ड्रायव्हर, म्हणून हा सीट बेल्ट प्रकार असतो. आणि इथे त्यांनी लहान मुलांना
उभं केलंय. ऍक्सिडेंट काय सांगून वेळ सांगून येणार आहे. कधीही ऍक्सिडेंट झालं तर ती जी लहान मुलं उभी आहेत ती कुठच्या कुठे फेकली जातील याची कल्पना पण करू शकता का तुम्ही? मूर्खपणाचा कळस आहे नुसता. यांच्या नादात माझा तो एक व्हिडिओवाला गायब झाला. आता त्याला कुठे शोधायचं? तरी नशीब बरं आहे त्या काकांनी ऐकलं आणि बसवलं खाली लहान मुलांना. गेला तो वाटतं व्हिडिओवाला. आता कसं शोधू? इथे थांबला असेल का पुढे पोचला असेल का या लाईनीत कुठे अडकला असेल? प्रत्येकाच्या खिडकीमधून असं वाकून बघायला लागेल. राहू दे चला. त्याच्या नशिबात नव्हतं फेमस होण्याचं, तो वाचला. तो असंच समजा. आपण आपल्या स्पीडने जाऊया पुढे. आपल्या नशिबात असेल त्याला फेमस करायचं तर भेटेल, नसेल तर सोडून द्या. समज रे. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता या 2 लहान मुलांसाठी मी काही ट्विट बीट करत बसत नाही. ऐकले ते काका, लगेच लहान मुलांना दोघांना पण खाली बसवलं. थँक्यू सो मच दादा. तुमचं काही असं मला चुकीचं हे करायचं नाही आहे किंवा तुमचा हा व्हिडिओ जरी अपलोड झाला तरी त्याच्यात काही चूक समजू नका. एक पॉझिटिव्ह वेने तुम्ही घ्या व्हिडिओ, तुमच्यापर्यंत पोहोचला तर. बस एवढंच सांगेन. आणि एक सॉरी बोलीन तुम्हाला. सॉरी, मला व्हिडिओ अपलोड करायला लागतं, मला पर्याय नाही. कारण की रोड सेफ्टी अवेअरनेससाठी जे पॉसिबल आहे ते मी करणार. जनजागृती रोड सेफ्टीबद्दल झाली पाहिजे. समजलं? चला, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा बाय बाय.